आपल्या फॅमिलीला घातला पाहिजे आणि खाऊ घातला पाहिजे, मुलांना खाऊ घातला पाहिजे, आई वडिलांना खाऊ घातला पाहिजे. कारण बरेच वेळा असे चॅलेंजेस येतात की जर आपण एखाद्या व्यक्तीला सांगितलं की सर तुमचं वजन कमी करा, आमच्या दोघांचं झाले, वयस्कर व्यक्तीला सांगितलं तर ते सांगतात की तुमच्या वडिलांचं बघा किती पोट वाढलेले. त्यावेळी आपली फॅमिली फिट पाहिजे, पूर्ण फॅमिली फिट पाहिजे. अगोदर आपण आरोग्य फॅमिलीमध्ये आलो होतो कशासाठी, तर आपलं वजन कमी करण्यासाठी. आपलं पहिलं आपण इतरांचं कुटुंब निरोगी करायला जर जात असेल तर त्याच्या अगोदर आपलं कुटुंब निरोगी पाहिजे. कारण आपण सर्व इथं असोसिएट आहोत आणि असोसिएट म्हणून जर आपल्याला पुढे जायचं असेल तर सर्वप्रथम आपल्याला समोरच्या जगाला स्वतःला प्रेझेंट करावं लागतं आणि प्रेझेंट करण्यासाठीच ऑल न्यूट्रिशन खाणं आणि ट्रेनिंग खूप महत्वाचं आहे. कारण ट्रेनिंग तुम्ही प्रत्येक महिन्याला ट्रेनिंग जर करत गेलात तर रोज थोडं थोडं तुम्हाला यश भेटणार आहे. त्यातून रोज थोड्या यशातून तुम्ही एक दिवस यशाच्या पर्वतावरती चढणार आहे. कारण इथं आमच्या लक्षात आलं की हर्बल लाईफ मध्ये सक्सेस व्हायचं असेल तर आपला स्वतःचा ब्रँड पाहिजे. हर्बल लाईफ तर ब्रँड आपण खातोयच, पण इथं आपल्या रिझल्टचा ब्रँड केला पाहिजे. कारण लोकांचे स्टेटस बघून आपलं काहीच होणार नाही. आपले स्टेटस आपण स्वतः चेंज केले पाहिजे. आपला रिझल्ट आपल्या स्टेटसला पाहिजे. कारण नेतृत्व आणि कर्तृत्व, कारण आपल्याला लोकांकडून उसणं भेटत नाही, ते निर्माण करायला आपल्याला स्वतःलाच निर्माण करावं लागतं. येस, तर आम्ही काय करतो, सोशल मीडिया वापरतो, फेसबुक असेल, इंस्टाग्राम असेल, रोज आपण वर्कआउट करतो. रोज वर्कआउट केल्यानंतर लाजायचं नाही की आपला घामाचा फोटो कसा टाकू, लोक काय म्हणतील. कारण कसं होतं, आपल्याला आपल्या 3 पिढ्यांचा उद्धार करायचा. आपले प्रेसिडेंट टीम सांगत असतात ट्रेनिंग मध्ये की हे हर्बल लाईफ जी संधी सगळ्यांना समान संधी. जर आपण लाजत असेल इन्व्हिटेशन द्यायला म्हणा, आपला फोटो घामाचा टाकायला, आपला संतुलित आहाराचा फोटो टाकायला जर लाजत असेल आणि हे बटन लावायला जर लाजत असेल तर आपल्याला कोण विचारणार. जर एसटीला पाठीच नसेल तर एसटी कुठं जाते हे कसं कळणार आहे. जर आपल्याला हर्बल लाईफ करायचं तर आपल्याला बटन वापरलं पाहिजे, कुठेही असू द्या बटन वापरलं पाहिजे, आपल्याला कार्ड पाहिजे, आपल्याला फ्लायर पाहिजे, आपल्याला सोशल मीडिया वापरता आले पाहिजेत. सोशल मीडियावरती जे सक्सेस आहेत, जे आम्ही पण कुणाला तरी फॉलो करतो ना, ज्यांचं काम होतं त्यांना फॉलो केलं पाहिजे. आज हेमंत सर आणि बाबा मॅडम यांना आम्ही फॉलो करतो, कारण आम्ही त्यांचे फोटो बघितले सोशल मीडियावरती आणि तिथून कुठेतरी आम्हाला आग लागली होती की हे बाहेर जाऊ शकतात, आपणही करू शकतो, ते प्लॅनिंग करतात, करू शकतो. मग आम्ही सोशल मीडियावरती चालू केलं, सकाळचे वर्कआउटचे फोटो, वर्कआउटचे व्हिडिओ, घामाचा फोटो, नंतर पोस्ट टाकायला चालू केल्या की आम्ही असं आमचा व्यायामचा कॉल असतो, तुम्ही आमच्या कॉलवरती येऊ शकता. या आरोग्य फॅमिलीमध्ये आल्यानंतर आमचं असं होतो, आमचं एवढं वजन कमी झालं, हा डिस्क्लेमर आहे. प्रत्येकाने जो आफ्टर द कोर्स आहे तिथं डिस्क्लेमर लिहायला विसरला नाही पाहिजे. हे ट्रेनिंग मधून शिकवलं जातं. मग आम्ही ते करत गेलो आणि त्याच्यातून आम्हाला लीड आल्या. लोक विचारायला लागले, सर तुम्ही एवढं वजन कमी केलं, मग तुम्ही कसं काय केलं. आणि त्याच्यातून काही आपल्याला रिप्लाय खराब पण येतात. कारण रिप्लाय तर खराब येतात, पण ते रिप्लाय आपण सहन केले पाहिजेत. आणि कारण या जगामध्ये म्हटलं तर 96% लोक निगेटिव्ह आहेत, 4% लोक पॉझिटिव्ह आहेत. आपण विचार करायचा की आपल्याला 96% लोकांमध्ये राहायचंय का 4% पॉझिटिव्ह लोकांमध्ये राहायचंय. कारण आपला फ्युचर क्लिअर असला पाहिजे. आपण जे करतोय ते आपण इतरांना आरोग्य देण्याच्या हेतूने करत आहेत. लोक काय म्हणतात याच्याकडे दुर्लक्ष करून आपल्या ऍक्टिव्हिटीज रोज सातत्यानं झाल्या पाहिजेत. कारण इथूनच जास्तीत जास्त लोकांना आरोग्य देत आमचं पहिलं वॅकेशन ही कम्प्लीट झालं होतं. कारण आम लाईफ मध्ये फक्त एकच वर्षातून फिरायला जायचो, पण जेव्हा पहिलं वॅकेशन कम्प्लीट झालं, एवढी एन्जॉयमेंट केली, एवढं राहण्याची छान सोय केली सिस्टीमने, खूप भारी वाटलं. येस, आणि सोशल मीडियावरती आल्यानंतर आम्ही त्या लोकांना, जे गेस्ट आहेत त्यांना काय सांगतो की तुम्ही आमचा कॉल अगोदर पहा. जर आपण अगोदर त्या व्यक्तीला न्यूट्रिशन सांगितलं तर ती व्यक्ती येणार नाही. आम्ही त्या व्यक्तीला अगोदर सांगतो की सर आपला वर्कआउटचा कॉल आहे, तुम्ही या 2-3 दिवस पहा. वर्कआउटचा कॉल आल्यानंतर त्या व्यक्तीला 5:30 वाजता ज्यावेळी आपण तो जॉईन झालाय का बघतो, 5:20ला मेडिटेशनला बसलाय का, 5:30ला बघतो, 5:45ला बघतो, 6ला पण बघतो. आणि नसेल 6ला जॉईन झालं तर त्या व्यक्तीला सांगतो सर तुम्हाला नाही जॉईन करता आलं तर निदान अनुभव तरी आहे का, आजचा वर्कआउट खूप जबरदस्त आहे. आणि त्यांचा अनुभव खूप जबरदस्त, ती व्यक्ती जॉईन होते.
मग ते व्यक्ती जॉईन झाल्यानंतर अनुभव सांगतो. ज्यावेळी त्यांचा अनुभव ऐकून होतो त्यावेळी आम्ही त्या व्यक्तीला कॉल करतो. त्या व्यक्तीचा आपल्याला महत्वाचा मुद्दा म्हणजे फॉलोअप घेता आला पाहिजे. आणि आपण फॉलोअप निगेटिव्ह घेतोय का पॉझिटिव्ह घेतोय ह्याच्यावर खूप डिपेंड आहे. आपण जर निगेटिव्ह बोलत गेलो, आपण जर त्यांना प्रश्नार्थक प्रश्न विचारत गेलो ना, तर तो व्यक्ती नक्कीच 100% निगेटिव्ह उत्तर देत असतो. त्यामुळे प्रश्न नाही विचारायचे, की त्या व्यक्तीला आपण असं वाटलं पाहिजे, की सर आजचा वर्कआउट छान होता ना? आजची गाणी भारी होती ना? आजचा वॉटर किती छान होता. आजचा अनुभव किती छान होता. असं जर बोललं ना, तर तो 100% हाच देत असतो. पण जर आपण जर असं विचारलं, "सर आजचा वर्कआउट कसा होता हो? कसा वाटला?" तर तो म्हणतो, "सर चांगला होता, पण त्याचं काय पाय वरती जात नव्हतं. त्यानं काय येड्यागतच केलं. काहीतरी वेगळे स्टेप केल्या." मग तिथं तो व्यक्ती निगेटिव्ह होत असतो. म्हणजे हा आमचा अनुभव आहे. आम्ही काही शिकवत नाही. जो आम्हाला अनुभव आला तो आम्ही सांगतो. मग आम्ही आमच्या